लक्ष लागलेलं आहे। हे दोन्ही नेते आता या दसरा मेळाव्यातून काय बोलतात, कोणावरती टीकांचे बाण सोडतात, आरोप प्रत्यारोपांना कशा फैरी रंगतात, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शिवसैनिकांचा सुद्धा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिंदेच्या शिवसेनेमध्ये महिलांची सुद्धा संख्या या ठिकाणी जास्त आहे। लाडक्या बहिणींचे काहींचे हप्ते सुद्धा आलेले नाहीयेत अशी सुद्धा उद्विग्न भावना काही महिलांनी जय महाराष्ट्राशी बोलताना काही वेळापूर्वी दिलेली होती। एकनाथ शिंदे आता आपल्या भाषणातून नेमकं काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ठाकरेंच्या सुद्धा भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे। युती संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याचे दिवस हे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भातले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागले। एकीकडे मराठवाड्यामध्ये वरुण राजा कोपलेला असताना पूरग्रस्तामध्ये शेतकरी गेलेला आहे। शेतकऱ्यावरती मोठा संकटांचा डोंगर आहे आणि अशातच आता नेमका या पूर परिस्थितीवरती एकनाथ शिंदे काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। शिवसेनेचे 2 मेळावे पार पडतायत। या दोन्ही मेळाव्यांमध्ये हे 2 महत्त्वाचे नेते नेमकं काय बोलतात, एकमेकांवरती कसे आरोप प्रत्यारोप करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंच्या मेळाव्याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर तिकडे दुसरीकडे नेस्को गोरेगाव सेंटरमध्ये सुद्धा शिंदेंचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। जया तयारी सुद्धा दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली आहे।